दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी सज्जन कुमार यांचे वयाच्या 80व्या वर्षी तिहार कारागृहात निधन झाल्याची वार्ता सगळीकडे पसरली आणि एकच चर्चा सुरू झाली। सज्जन कुमार काँग्रेसचे खासदार होते। माजी खासदार असलेले सज्जन कुमार काँग्रेसचे दिल्लीतील प्रभावशाली राजकीय नेते होते। 1984च्या दंगलीदरम्यान त्यांच्या भूमिकेबाबत अनेक गंभीर आरोप झाले। त्यात त्यांच्या विरोधात अनेक वर्षे खटले आणि तपास सुरू होते। सज्जन कुमार यांच्या निधनानंतर त्यांची काळवंडलेली राजकीय कारकीर्द परत चर्चेत आली। नेमका काय होता हा इतिहास हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राइम एक्सपोज। दिल्ली येथील तिहार कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे वयाच्या 80व्या वर्षी निधन झाले। 31 ऑगस्ट 1984 देशाच्या राजकारणातील काळा दिवस। भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी 2 शीख अंगरक्षकांनी गोळ्या घालून हत्या केली। या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आणि दिल्लीतील अनेक भागात शीख समाजाविरोधात भीषण हिंसाचाराला सुरुवात झाली। 1984च्या या हिंसाचारात हजारो शीख नागरिकांचा मृत्यू झाला। दिल्लीतील अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, घरे आणि दुकाने जळली गेली, अनेक गुरुद्वारांवर हल्ले झाले। या दंगलीनंतर अनेक राजकीय नेत्यांवर राजकीय हिंसाचाराला चिथावणी दिल्याचे आरोप झाले। त्यामध्ये काँग्रेसचे तत्कालीन प्रभावशाली नेते आणि माजी खासदार सज्जन कुमार यांचेही नाव वारंवार पुढे आले। मात्र सज्जन कुमार यांच्यावरील न्यायालयीन लढा तब्बल अनेक दशके चालला। 2013 मध्ये दिल्लीतील कनिष्ठ न्यायालयाने एका प्रमुख प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता केली। त्यानंतर CBIने या न्यायाला आव्हान दिले आणि अखेर 17 डिसेंबर 2018 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय उलटवला। पालम कॉलनीतील राजनगर परिसरात 5 शीख व्यक्तींच्या हत्याप्रकरणी आणि एका गुरुद्वाराला आग लावल्याप्रकरणी सज्जन कुमार यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। त्यानंतर त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला, पण कायदेशीर लढाई इथे थांबली नाही। फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्लीतील आणखी एका 1984च्या दंगल प्रकरणात यशवंत सिंह आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंह यांच्या हत्येसाठी सज्जन कुमार यांना पुन्हा दोषी ठरवण्यात आले आणि पुन्हा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। दरम्यान 2026 मध्ये जनकपुरी विकासपुरी हिंसाचाराशी संबंधित एका वेगळ्या प्रकरणात न्यायालयाने पुराव्याअभावी सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता केली। त्यामुळे त्यांच्या नावाशी संबंधित अनेक प्रकरणात दोषसिद्धी झाली असे म्हणणे चुकीचे ठरेल आणि आता या दीर्घ न्यायालयीन अध्यायाचा शेवट झाला आहे। 20 ऑगस्ट 2026 रोजी सज्जन कुमार यांचे वयाच्या 80व्या वर्षी निधन झाले। ते 1984च्या दंगलीशी संबंधित प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होते। तिहार कारागृहात असताना त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर सफदरगंज न्यायालयात त्यांना नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। इंदिरा गांधींची हत्या, त्यानंतर उसळलेला शीख विरोधी हिंसाचार आणि त्यानंतर सुरू झालेली न्यायाची प्रदीर्घ लढाई या 4 दशकांनंतरही 1984च्या त्या जखमा पूर्णपणे भरलेल्या नाहीत। सज्जन कुमार यांचा मृत्यू झाला असला तरी 1984च्या दंगलीतील पीडितांना न्याय मिळवून देण्याचा आणि त्या काळातील घटकांची जबाबदारी निश्चित करण्याचा प्रश्न आजही भारतीय इतिहासातील एक वेदनादायी अध्याय म्हणून कायम आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा आणि प्राइम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।